दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकच्या पूर्वेचं प्रवेशद्वार असलेल्या नाशिक रोडच्या बिटको चौकात वीर सावरकर पुलाच्या खाली दोन बाजूंनी खोदकाम सुरू आहे। पुलाच्या मुख्य खांबांना लागून दोन्ही बाजूंनी खोदकाम चालू असल्याने पाया कमकुवत होऊन पुलाला धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। बिटको चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक रोडला वीर सावरकर उड्डाण पूल उभारण्यात आलाय। हा पूल नाशिकचं प्रवेशद्वार आहे। या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची वाहतूक होते। पुलावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे अपघात होत आहे। ते दुरुस्त करायचे सोडून आता पुलाच्या पायाच्या खांबाजवळ खोदकाम सुरू झालंय। नाशिक रोड जलरोड परिसरात जलवाहिनी, सीसीटीव्ही केबल, गॅस पाईपलाईनसाठी रस्ते फोडलेले असताना आता पुलाखाली खोदकाम सुरू झालंय। त्यामुळे पुलास धोका निर्माण होऊ शकतो। ही सर्व कामं सुरू असताना धोक्याचा इशारा देणारे फलकच महापालिका अथवा ठेकेदारानं लावलेले नाहीत। पुलाच्या सुरक्षेचा विचार करावा, कामाचे फलक लावावेत, अन्यथा काम बंद पाडू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय पगारे, प्रशांत वाघ, प्रकाश थामेत, आनंद हिवरे, पिंटू जाधव, जितेंद्र पवार, नवीन खडताळे, निलेश काळे आदींनी दिलाय। दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।